इंग्लिश स्पीकिंग साठी पेपरमध्ये काही वाक्य आलेले आहेत. तुमच्यासारखा इतका चांगला विचार क्वचितच कुणी करू शकेल. मराठीमध्ये आहे आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट असं होईल, देअर इज हार्डली एनीवन हू कॅन थिंक सो वेल लाईक यू. दुसरा आहे, तू जे करतोस ते प्रत्येकाला जमेलच असं नाही. नॉट एव्हरीवन विल हॅव द कॅपॅसिटी टू डू व्हॉट यू डू. तिसरा आहे, तुमच्या घरी आल्यावर खूप प्रसन्न वाटतं. इट फील्स सो फ्रेश वेन वी कम टू युअर हाऊस. चौथा नंबर आहे, तुझा स्वभाव खूप चांगला आहे. यू आर व्हेरी गुड नेचर. पाचवा नंबर आहे, तुमची मुलं अगदी उत्तम वर्तणुकीची आहेत. युअर चिल्ड्रन आर व्हेरी वेल बिहेव्ड. सहाव्या नंबरचा आहे, ती इतकी श्रीमंत असूनही अतिशय विनम्र आहे. इन स्पाइट ऑफ बीइंग रिच शी इज व्हेरी मॉडेस्ट. सातव्या क्रमांकाचं वाक्य आहे, त्याचं वागणं अतिशय अदबशीर आहे. म्हणजेच दे आर व्हेरी रिस्पेक्टफुल इन देअर बिहेवियर. आठव्या क्रमांकाचं वाक्य आहे, त्यांना त्यांच्या श्रीमंतीचा अजिबात गर्व नाही. म्हणजेच दे आर नॉट ॲट ऑल प्राऊड ऑफ देअर वेल्थनेस. नवव्या क्रमांकाचं वाक्य आहे, ते सगळ्यांनाच आपल्यामध्ये किती छान सामावून घेतात. म्हणजेच दे अकॉमोडेटेड एव्हरीवन सो वेल इन देअर ग्रुप ऑर फॅमिली. 10व्या क्रमांकाचं वाक्य आहे, तुझ्या पुढाकारामुळेच हे सर्व शक्य झालं. दिस वॉज ऑल पॉसिबल ओन्ली बिकॉज ऑफ युअर इनिशिएटिव्ह. 8व्या क्रमांकाचं वाक्य आहे, ते सर्वांना समान संधी देतात. म्हणजेच दे गिव्ह इक्वल अपॉर्च्युनिटी टू एव्हरीवन. 12व्या क्रमांकाचं वाक्य आहे, या सगळ्याचं आयोजन करणं सोपं नव्हतं, पण तू करून दाखवलंस. इट वॉज नो इझी टू अरेंज ऑल धिस बट यू मेड इट पॉसिबल. 13व्या क्रमांकाचं वाक्य आहे, आपण सगळे उभं राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. लेट अस ऑल गिव्ह हिम देम अ स्टँडिंग ओव्हिएशन. बघा, आपण किती निरनिराळ्या प्रकारे इतरांचं कौतुक करू शकतो. ते आता तुम्हाला हे इंग्लिशमध्ये देखील जमेल. गंमत पाठ म्हणून या वाक्यांचा तुम्ही भरपूर सराव करा. नमस्कार.